बरेच लोक मला विचारतात की कोल्ड सीझनमध्ये, थंडीमध्ये त्यांचं जे ऑर्गन आहे ते श्रिंक होऊन जातं, छोटं होऊन जातं त्यांचे जे ऑर्गन आहे ते. तर याचं कारण असं असतं की थंडी जास्त असल्यामुळे त्यांना शरीराला गरम व्हायला पाहिजे, त्यासाठी ते श्रिंक होतं. इवन पेनिसचे ऑर्गन जे आहे त्याचं ते पण सिकुडून जातं, श्रिंक होऊन जातं. इवन अंडकोश पण जे असतात, टेस्टिस जे असतात, स्क्रोटल सेल जे असतात ते पण वरती येऊन जातं. कारण काय, त्यांना गरमास पाहिजे असतं. जसं आपण बघतो रेल्वेची जी पटरी असते ते पण थंडीमध्ये श्रिंक होऊन जाते. जे पण लोखंडाची वस्तू असते ते श्रिंक होऊन जातं, त्यामुळे तिथे गॅप दिलेला असतो आणि उन्हाळ्यात ते स्प्रेडअप होतात. त्याप्रमाणे अंडकोश जे आहे, टेस्टिस जे आहे, उन्हाळ्यात ते खाली येऊन जातं. तर हे तुम्हाला एक नवीन माहिती देतोय. काही